नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, तसाच आपला आजचाही विषय आहे. आजचा विषय थोडासा वेगळा आहे. तुम्हाला माहिती आहे, दर मंगळवारी आपण घेऊन येत असतो पर्यटन स्पेशल, आणि याच्यामध्ये आज आपण ओळख करून घेणार आहोत अशाच एका स्थळाची, एका स्थानकाची, पर्यटन स्थळाची, की जे अत्यंत वेगळं आहे. आणि याची माहिती मला सर्च करताना किंवा या सगळ्या गोष्टींच्या अभ्यास करताना भयंकर म्हणजे भयंकर एफर्ट्स घ्यायला लागलेत. थरार, रोमांच आणि अत्यंत वेगळी अशी सफर. चला तर पाहूया. व्हिडिओ कंटिन्यू करायच्या आधी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर पण करा. डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिलाय. तुम्हाला असं वाटलं असेल मी असं का म्हणालो, असं कुठलं पर्यटन स्थळ आहे ते असं राहिलंय. आजकाल सगळ्या लोकांनी जे ट्रॅव्हल करायला ज्यांना आवडतं, ब्लॉगर्स असतील, ऑफबीट ट्रॅव्हलर्स असतील, यांनी सगळी लोकेशन्स जी आहेत ही धुंडाळून काढलेत. आणि असंच एक नवीन असं लोकेशन हुडकून काढलं आहे अशा ऑफबीट ट्रॅव्हलर्सनी, ट्रॅव्हल ब्लॉगर्सनी आणि फोटोग्राफर्सनी. 2026मध्ये अत्यंत नावरूपाला आलं आहे हे. याच्यामुळं काही पर्यटन स्थळ म्हणतात आता नैनिताल, मसुरी सोडा आणि हर्षिल व्हॅलीला भेट द्या. हर्षिल व्हॅली असलं कसलं नाव आहे? तुम्हाला बऱ्याच वेळा काय आहे, लोकल ज्या बोलीभाषा असतात त्यामध्ये हे डेव्हलप झालेले शब्द आहेत. आणि हे कुठं आहे? हर्षिल व्हॅली हे दुसरीकडे नसून एक हिमालयामध्ये असलेली व्हॅली आहे. बरेच लोक जात असतील, तिथंपर्यंत जात असतील, पोचत सुद्धा असतील. पण कसं आहे, ही पर्यटन स्थळं ही बर्फाच्छादित, लपलेली किंवा फारशी पॉप्युलर नसल्यामुळं काही लोक तिथंपर्यंत जातात, पण त्या गोष्टीचा आनंद घ्यायला त्यांचा राहून जातो. अशा सगळ्या लोकांसाठी आणि मुद्दाम काही नवीन लोक आहेत की ज्यांना तिथं जायचं आहे, प्रवास करायचा आहे, आनंद लुटायचा आहे, मजा घ्यायची आहे, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण घेऊन आलोय आजचं असं मजेशीर असं पर्यटन स्थळ. काय आहे असं? विचार करा, तुम्ही त्या ठिकाणी आहे, समोर बर्फाच्छादित हिमालय आहे. तुम्ही म्हणाल काय बोलायला आहे, पाऊस तर पडायला सुरू झाला आहे, बर्फाच्छादित कुठलं? अहो नाही, बर्फाच्छादित हिमालय हर्षिल व्हॅलीमध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला पाहायला मिळतोय. खाली वाहणारी भागीरथी नदी जी खाली व्हायला लागली आहे, समोर बर्फाच्छादित हिमालय आहे, म्हणजे आईस कवर्ड म्हणूया, आईस कवर्ड असा हिमालय आहे. आणि हवेमध्ये सफरचंदांचा, ताज्या अशा सफरचंदांचा एक वास आहे, सुवास आहे. काय तुम्हाला वाटेल तिथं गेल्यावरती? हवा अत्यंत स्वच्छ, प्युअर, सफरचंदांचा वास, खाली वाहणारी नदी, पुढं असलेलं जो बर्फाच्छादित हिमालय, आणि एखादं तुमदार तिथलं असेल तर घर, आणि कोणीतरी एक बाजूला बसून त्याचा फोटो काढतोय किंवा अक्षरशः ड्रॉइंग करतोय. तुम्हाला आठवते का, पूर्वी कधीतरी तुम्ही लहान असाल किंवा जे कोणी लहान असतील आत्तासुद्धा, सगळ्यात पहिलं चित्र प्रत्येक जण काढतात, 2 डोंगर, मध्ये सूर्य, छोटंसं घर, खाली वाहणारी नदी. हे कॉमन सगळ्यांचं आवडतं असं चित्र, निसर्ग चित्र. आणि अगदी तुम्हाला तसंच तिथं बघायला मिळेल, आवडेल, मजा येईल. कोणताच हॉर्न नाही, कसलं ट्रॅफिक नाही, फक्त निसर्ग निसर्ग निसर्ग. बरोबर तुमच्या पाहिजे कॅमेरा, मोबाईल, चार्जिंग बॅटरी, फोटोग्राफीचं सगळं सामान, आणि काय पाहिजे ह्याच्यापेक्षा वेगळं काय लागतंय? तासनतास तुम्ही तिथं बसू शकता, आनंद पर्यटनाचा लुटू शकता, निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहू शकता. कुठं आहे हे? तुम्हाला मगाशी मी म्हणालो, हर्षिल व्हॅली उत्तराखंडमध्ये आहे. ही समुद्र सपाटीपासून 2600 मीटर, 1 मीटर म्हणजे 3 फूट, 2500 म्हणजे 7500 फुटावरती समुद्र सपाटीपासून असलेलं हे ठिकाण. आणि आपला 8000 मीटरवरती कोणतं आहे ठिकाण? तर माझ्या मते माउंट एव्हरेस्ट आहे. पण तरीसुद्धा ही व्हॅली आहे आणि किती डिस्टन्सवरती आहे? जवळपास 7500 फूट अशा अंतरावरती आहे.
मोठ्या प्रमाणाहून तुम्हाला तिथे अजून गेलं तर कमर्शियल असं टुरिझम अजून जाणवणार नाही. कमर्शियल टुरिझम झालं की सगळे लोक तिथं जायला सुरू करतात. ती जी व्हॅली आहे त्याचं कमर्शियलायझेशन एकदा झालं की तिथं तुम्हाला लोक दिसणार, मॉल्स दिसणार, खायचे पदार्थ, हे ते सगळं सुरू होतं आहे. आत्ताच ज्यांना जायचं आहे त्यांनी जावा, व्हिजिट करून या. जी नॅचरल अशा गोष्टींची मजा आहे हे बिफोर कमर्शियलायझेशनच असती, तर तुम्हाला नक्की मजा येईल. निसर्ग आणि सौंदर्य आणि शांतता तिथं आजही जपली गेली आहे. आता हे पॉप्युलर होतं आहे ऑफबीट ट्रॅव्हलर्समध्ये. एकदा ऑफबीट ट्रॅव्हलर्समध्ये पॉप्युलर झालं, ट्रॅव्हल ब्लॉगर्समध्ये हे पॉप्युलर झालं की ऑटोमॅटिकली पर्यटकांची झुंबड अशी लागायला चालू होती. मग गाड्या, तिथे रस्ते आणि हे सगळं सुरू होतं आहे. मग थोडंसं त्याचं आपण असं म्हणूया की जी शांतता आणि निसर्ग आहे तो आपल्याला पाहायला थोडा वेळ घ्यावा लागतो. त्यामुळं आजच्या काळामध्ये बरेच लोक गोव्याला जातात, शिमल्याला जातात, मनालीला जातात. गर्दीच्या थोड्याशा ठिकाणांपासून दूर जाण्यासाठी इथंही तुम्हाला मिळतील काही असे स्पॉट्स असतात की जिथं फारसे लोक येत नाहीत आणि मग तुम्हाला तिथंही असे सगळे निसर्ग नयनरम्य अशा सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. पण हे कॉमन झालेत आता. ही जी नावं घेतली ही कॉमन झालेत. वर्षानुवर्ष आपण ऐकत आलोय की हा सिमल्याला गेला, ही मनालीला गेली, किंवा हा जो आहे गोव्याला गेला आहे, या बीचवर गेला आहे, इथली वाळू अशी आहे, तिकडं जी आहे ती व्हाईट सँड आहे, तिकडं आहे ती रेड सँड आहे. हे सगळं आपण ऐकलं असेल आत्तापर्यंत आणि हे कॉमन झालेलं असतं. त्यामुळेच मी तुम्हाला हे सुचवलं आहे हर्सिल व्हॅली. हर्सिल, HARSIL, हर्सिल व्हॅली म्हणून हे जे पॉप्युलर झालं आहे, अगदी टाइम्स ऑफ इंडियामध्ये सुद्धा याचं नाव आलं आहे. काहीतरी वेगळं 2026च्या इमर्जिंग ट्रॅव्हल डेस्टिनेशनमध्ये असणारं असं हे वेगळं असं नाव. आता तुम्ही म्हणाल असं तिथलं काय स्पेशल आहे? प्रत्येक पर्यटन स्थळाची एक स्पेशालिटी असते. तसंच याही पर्यटन स्थळाची एक स्पेशालिटी आहे. ताजी झाडाला लागलेली सफरचंद, ॲपल्स आर व्हेरी पॉप्युलर. ॲपल्स फ्रॉम हर्सिल व्हॅली आर व्हेरी पॉप्युलर. उत्तराखंडमध्ये सफरचंदांच्या बागा आहेत. सप्टेंबर ऑक्टोबर जाणार कधी तुम्ही तिथं? हा आयडियल पिरियड आहे. सप्टेंबर ऑक्टोबर जावा. तिथं गेल्यावरती तुम्हाला साधारण घड लटकलेले दिसतीलच असं नाही, पण नक्की लाल व्हायच्या आधी जी प्रोसेस आहे, हिरवी सफरचंद ही मात्र तुम्हाला नक्की तिथं लटकताना दिसतील. आणि काय आहे, सफरचंद कुठं मिळतात? गार थंड हवेच्या ठिकाणी. तुम्हाला तिथंच जावं लागणार सफरचंदासाठी. बाकी सगळं तुम्ही इतर पर्यटन स्थळाला जाऊन भेट देऊ शकता. मात्र सफरचंद, स्ट्रॉबेरी अशा काही गोष्टी आहेत त्या काही ठराविक ठिकाणीच मिळतात. त्यामुळे तुम्हाला तिथंच ठराविक अशा ठिकाणी ते जाऊन पाहावं लागेल. आणि योग्य जर हंगामामध्ये तुम्ही जर गेला तर तीच सफरचंद काय अनुभव असेल, काय अनुभव आहे की तीच सफरचंद जायचं, आपल्या हाताने तोडायचं आणि खायचं. मस्त असा अनुभव आहे की नाही. ॲपल, अगदी त्या लोगोमध्ये असलेलं ॲपल तुम्हाला दिसेल, ॲपलच्या लोगोमध्ये असलेलं. एन्जॉय करण्यासाठी ते फार छान असं डेस्टिनेशन आहे. आता थोडंसं तुम्हाला ह्याची पार्श्वभूमी देतो. पूर्वी एक आत्ताच्या पिढीमध्ये किंवा ह्याच्या जेन झीमध्ये किंवा ह्याच्या आधीच्या थोड्याशा पिढीमध्ये कदाचित हे नाव माहीत नसेल, पण एक पिक्चर होऊन गेला आहे, राम तेरी गंगा मैली. आणि या पिक्चरमध्ये इथं चित्रीकरण झालं आहे. त्यानंतर बऱ्याच काळ हे डेस्टिनेशन फेमस होतं. मूव्ही व्हॅलीसुद्धा ह्या व्हॅलीला म्हणायची, हर्सिल व्हॅलीला. आता पुन्हा तिथं चित्रीकरण सुरू झालं आहे. मधल्या काळामध्ये काही गोष्टी होत्या त्यामुळे कमी व्हायची, पण आता पुन्हा एकदा त्या ठिकाणी चित्रीकरण पुन्हा काही पिक्चरमध्ये दिसायला सुरू झालं आहे. पण स्पेशली हे फेमस झालं डेस्टिनेशन हे या मूव्हीमुळं, राम तेरी गंगा मैली याच्यामुळं. आता काय आहे, शेवटी ही व्हॅली आहे आणि हर्सिल हे फक्त गाव नाही आहे,
ते छोट्या छोट्या सुंदर गावांचं असं आपण प्रवेशद्वार आहे म्हणूया. अगदी वेगळंच असं नयनरम्य, विचार करण्याच्या पलीकडचं. म्हणजे असं विचार करा की तुम्ही लहानपणी एखादी परीकथा वाचली असेल आणि ती परी जी असती ती अशा एका ठिकाणी वरती राहते की तिथं गेल्यावर छोटी छोटी ती घरं असतात, झुपकेदार टुमकेदार अशी उभ्या उभ्या कोणाची टोपीसारखी. असं काहीतरी तुम्ही पाहिलं असेल, ऐकलं असेल, वाचलं असेल. बुटक्या छोट्या छोट्या त्या पर्यांच्या बरोबर असणारे असं काही तुम्ही थोडंसं म्हणजे इमॅजिन करून बघा. आता छोट्याशा गावांचं हे प्रवेशद्वार आहे. धरली, मखुबा आणि बगोरी अशी 3 गावं आहेत. या 3 गावांचं ते प्रवेशद्वार. हिमालयामधली गावं अगदी छोट्या छोट्या वस्त्यांची असतात. सर्च केलं ना हिमालयन व्हिलेजेस म्हणून किंवा हिमालयन टाउन्स तर लक्षात येईल. अगदी छोटी छोटी डोंगरामध्ये वसलेली, या डोंगरावर एक, त्या डोंगरावर एक. कोकणात अगदी तुम्हाला जशी असतात ना डोंगरामध्ये वसलेली छोटी छोटी गावं, तसं तुम्हाला थोडा फील येणार तिथं. लाकडी घरं आहेत, छोटे छोटे पूल आहेत इकडून तिकडं जायला, खालनं वाहणारा झरे, नदी असं म्हणूया, नद्या नाही नदी, हेही तुम्हाला अनुभवायला मिळणार. सायकली असतील तर उत्तम तुमच्याबरोबर, ती सफर वेगळी होईल. सायकल राईड अशा सगळ्या ठिकाणांवरून खूप मजा येईल तुम्हाला. जरूर तुमची स्वतःची सायकल असेल तर घेऊन जावा, तिथं तुम्हाला हायर करता येईल. जीवनशैली अगदी वेगळी आहे, शांत आहे, लोक हसतमुख आहेत आणि तुम्हाला असं वाटेल तिथं गेल्यावर, मगाशी तुम्हाला मी म्हणालो परीकथेमधलं, तसं एखाद्या युरोपियन गावामध्ये गेल्याचं तुम्हाला थोडासा फील येईल. पर्वत राजीमधले असलेले गावं आहेत ना युरोपमधली, पर्वतांमधली, तिथं गेल्याचा थोडासा फील येईल इथं. कारण बर्फ, तशी टुमदार घरं आणि त्यानंतर सफरचंदाच्या बागा, या अत्यंत कॉमनली बऱ्याच वेळा तुम्ही एक पॉप्युलर मूव्ही होऊन गेला आहे, बरेच वर्ष गाजला आणि त्या पिक्चरमध्ये पूर्ण त्यांनी युरोप दाखवलेला, तसंच एक काही इथं थोडंसं वर्णन, थोडं इथं फील तुम्हाला येणार. आता इमॅजिन, एक कल्पना करा, तुम्ही नदीकाठी फिरताय, धुकं हळूहळू कमी व्हायला लागलं आहे आणि हिमालयाची शिखरं आहेत ती आता दिसायला लागली आणि त्याच्यावरती सूर्यकिरण पडायला लागलेत, पक्ष्यांचे आवाज ऐकू यायला लागलेत, सगळं नॅचरल आहे. इमॅजिन करा हे. आणि मोबाईल फोटो काढून घेण्याऐवजी तुम्हाला तो क्षण जगावासा वाटायला लागला आहे. का असं वाटतंय? केवढं वेगळं आहे हे अनुभव. सगळ्यांना तिथं जाऊन, काही लोकांना नक्की तिथं जाऊन फोटो काढावेसे वाटतील, मोबाईलमध्ये हे क्षण कॅप्चर करावेसे वाटतील. पण बऱ्याच लोकांनी हाही अनुभव घेतला असेल की काही वेळा मोबाईलमध्ये फोटो काढायच्या नादात आपण तो क्षण जो आहे तो आपल्या डोळ्यात कॅप्चर करत नाही आणि बऱ्याच वेळानंतर मोबाईलमधले फोटो डिलीट करता करता तो क्षणही निघून जातो, विसरून जातो आपण आणि मोबाईलमधला फोटोही आपण डिलीट करून टाकतो आणि लक्षातही राहत नाही. त्यामुळं थोडंसं ज्यांना ही आवड आहे की क्षण नजरेत टिपायची, ते त्यांच्यासाठी असं एक नयनरम्य ठिकाण, अवर्णनीय असं ते ठिकाण आहे. जरूर अशावेळी प्रयत्न करा की मोबाईलमध्ये तर ठेवाच ठेवा अशा मेमरीज, पण त्याचवेळी नजरेतसुद्धा तो क्षण टिपायचा प्रयत्न करा. फोटोग्राफी प्रेमींसाठी हर्सिल व्हॅली, नंदनवन, खजिना, अगदी छोट्या छोट्या गवतापासून ते मोठ्या ॲपलपर्यंत सगळं तुम्ही टिपणार आहे. त्याचबरोबर तुमच्या मोबाईल एक साईडला टिपणार आहे हिमालयाची शिखरं, तर खाली टिपणार आहे भगीरथी नदी. आणि ते टिपिकल हिमालयामधलं चित्र कसं असतं, खाली नदी वाहती आहे आणि दोन्ही साईडला ते गोटीसारखे, गारगोटीसारखे दगड मोठे मोठे गोल गोल असे असतात. त्यातनं जी वाहणारी नदी आहे जोरात प्रवाहामध्ये आणि कानामध्ये जोरात असा मोठा आवाज आणि त्या सगळ्या शिखरांमधनं आणि तो गुंजणारा नदीचा पाण्याचा प्रवाहाचा आवाज, अत्यंत वेगळं असं वेगळा अनुभव
हा असतोय जरूर अनुभवायला पाहिजे. जे कोणी जातात, जे कोणी तिथं अनुभवतात, त्यांना हा अनुभव पुन्हा पुन्हा घेता येत नाही. त्यामुळे तो अनुभव हा वेगळाच, अगदी निराळाच. पोस्टकार्ड तुम्ही त्याचं करू शकता, तुमच्या एखाद्या बुकलेटमध्ये घालू शकता, तुमच्या पाहुण्यांना पाठवू शकता, मित्रांना पाठवू शकता. अशा सगळ्या गोष्टी करून त्यांना लक्षातच येणार नाही की तुम्ही हे भारतात काढलेला फोटो आहे की भारताबाहेरचा फोटो आहे. प्रयत्न करून बघा. हा वेगळा असा अनुभव पुन्हा एकदा म्हणतोय. हर्सील असं हे असं वेगळं असं खास ठिकाण. वेगळं वेगळं का म्हणतो मी बऱ्याच वेळा, कारण अत्यंत सिलेक्टेड प्लेस आहे हे. हुडकून काढलं आहे ऑफबीट ट्रॅव्हलर्सनी, ज्यांना नेहमीचं सगळं बघून सवय झाली आहे. नॉर्मल सगळी पर्यटन स्थळं आता तोंडपाठ झाली आहेत. हुडकून काढले त्यांनी अत्यंत निराळा आणि वेगळा असं प्लेस. इथल्या सर्वात आता ॲक्च्युली काय आहे, तुम्ही जिथं आहे ना, जिथं जाणार आहे तिथून तुम्हाला जर मार्ग काढत गेला तर गंगा नदीचा जो उगम आहे त्या अगदी गंगोत्रीच्या त्या ग्लेशियरपर्यंत हा सगळा मार्ग हळूहळू तिकडंपर्यंत जातो आहे. धार्मिक आणि नैसर्गिक अशा दोन्हीसुद्धा पर्यटनाचा अनुभव तुम्हाला इथे मिळतो आहे. ट्रेकिंग आवडते सांभाळून, नवीन ठिकाणी ट्रेकिंग सांभाळून केलं पाहिजे. ते बूट्स ट्रेकिंगचे, त्यानंतर ती जी काय दोरी आहे, त्यांच्या क्लिप्स असतात, हुक्स असतात, ग्लोव्ज असतात, सगळ्या व्यवस्थित बरोबर घेऊन गेल्यावरतीच हे अटेम्प्ट केलं पाहिजे ट्रेकिंग. हिमालय धोकादायक आहे. हिमालयामध्ये जर तुम्ही डोंगर बघितलेत तर वेगळे असतात. नेहमीच्या सह्याद्रीच्या डोंगरांसारखे डोंगर नसतात. ठिसूळ दगडाच्या गारगोटी, समुद्रातलं जसं पाणी असतंय, समुद्राची जर वाळू खणल्यावरती जसं तुम्हाला गोटे गोटे मिळतात तसं नॉर्मली तुम्हाला इकडं डोंगर मिळतात. हे डोंगर भक्कम म्हणण्यापेक्षा ठिसूळ अशा माती आणि दगडाचं इकडं प्रमाण असतं. बऱ्याचशे इकडं तुम्हाला सिमेंटचे कारखाने मिळतील. यामुळं हा सगळा असा थोडासा ट्रेकिंगसाठी असलेला डेंजरस पण इंटरेस्टिंग. बाय वॉक जर नुसतं तुम्ही ट्रेकिंग करणार असाल, फार तुम्हाला शिखरं आणि अवघड चढण करायचं नसेल तर ठीक आहे, पण बाकीच्या वेळी एखादा गाईड बरोबर असला तर फार चांगलं. हे काय मनालीसारखं अगदी असं डेस्टिनेशन नाही आहे की तुम्हाला ॲडव्हेंचर करायचं आहे. आणि मी तुम्हाला म्हणालो ॲडव्हेंचर नवीन ठिकाणी जोपर्यंत फार पॉप्युलर झालं नाही आहे, जोपर्यंत फारशा तिथं सोयीसुविधा या अशा पद्धतीच्या, कसं आहे हे नवीन डेव्हलप झालेलं आहे ठिकाण. नवीन डेव्हलप झालेल्या ठिकाणी ट्रेकिंग, नवीन डेव्हलप झालेल्या ठिकाणी बोटिंग, या सगळ्या गोष्टी डेव्हलप हळूहळू होतात. पण निसर्ग बघायला गेलो आहे आपण, आणि निसर्ग बघायला गेलेलं असताना गोष्टी नवीन असतात, गाईड तयार झालेले असतात. ते आपल्याला जसे घेऊन जातील, नक्की गाईड घ्या तिथं, आणि गाईड जसे घेऊन जातील तशा मार्गावर तुम्ही तो ट्रेक अनुभवा. म्हणजे तुम्हाला एक निसर्गाशी वेगळ्या पद्धतीचा संवाद असा साधता येईल. आता दिवसभर तुम्ही चालला, रात्री काय करणार? आता रात्री हे जर बघितलं ना, विदाऊट पोल्युशन जर तुम्ही आकाश बघितलं, ते कायम सुंदर दिसतात. आणि दूर दूर असं फारसं पोल्युशन किंवा धूर असं काही नाही आहे. त्यामुळं आकाश निळभोर असं आकाश, त्याच्यामध्ये अजिबात धूर धुकं काही नाही. अशा ठिकाणी तारे तुम्हाला वाटतात की तारे जवळ आलेत. आधीच तुम्ही समुद्रसपाटीपासून एक 7,500 फुटावरती आहे, आणि त्यानंतर तुम्हाला तारे असं वाटतं बऱ्याच वेळा झोपल्यावरती की हा तारे हात वर करून परत पकडून आपण घरी घेऊन जायचे का, असा बऱ्याच लोकांना अनुभव येतो. त्या रात्रीच्या प्रकाशाचा तुम्ही अनुभव घ्या. आणि मिल्की वे तुम्हाला माहिती आहे, आपली गॅलॅक्सी. आपण कुठं राहतो? मिल्की वेमध्ये राहतो. मिल्की वे ही आपली गॅलॅक्सी आहे. मिल्की वे आपण जी सोलार सिस्टीम आहे ती मिल्की वेचा पार्ट आहे. आणि मिल्की वे सोलार सिस्टम आणि ही गॅलॅक्सी जी आहे ही तुम्हाला तिथं शांत आणि विदाऊट पोल्युशन किंवा अशा आकाशामध्ये एक साईडहून दुसऱ्या साईडला पट्टा हा आरामात पाहता येईल. बऱ्याच लोकांना तारे मोजायचा पण छंद असतो आहे. काही लोकांना त्यातले पॅटर्न्स माहीत असतात वेगवेगळे.
की हा कुठला पॅटर्न आहे, हा कुठला पॅटर्न आहे. सप्तर्षी तर फार कॉमन आहे, सगळ्यांना माहीत असतो. 7 ताऱ्यांचा समूह जो आहे तो. तसे आधीच तुम्ही थोडंसं स्टडी करून गेलात तर या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायला खूप चांगली संधी आहे. आणि आणखीन एक ॲपसुद्धा आहे स्काय मॅप म्हणून. ते स्काय मॅप म्हणून ॲप घेऊन गेला आणि ते ॲप जर आकाशाकडे धरलं तर तुम्हाला त्यावेळेची जे काय दिसतं आहे त्या लोकेशनची, ती जी स्थिती आहे स्टार्सची, त्यातले पॅटर्न्स हे पटकन तुम्हाला लक्षात येतात आणि मजा पण येते हे पाहताना. तर जरूर अनुभव घ्या. ॲप अशा ठिकाणी जाताना डाउनलोड करून घ्या आणि ते ॲपसुद्धा पहा. जायचं कधी मी तुम्हाला म्हणालो मगाशी, जसं सप्टेंबर ऑक्टोबर यावेळी. एप्रिल जूनला पण तुम्ही जाऊ शकता. एप्रिल जूनला नॉर्मली जाण्याच्या मागचा उद्देश म्हणजे इतर ठिकाणी गरमी असते, या ठिकाणी तुम्हाला थोडासा थंडावा मिळेल, त्यासाठी हे थंड हवेचं ठिकाण म्हणून सुद्धा पॉप्युलर. हे दोन्हीसुद्धा तुम्ही काळामध्ये जाऊ शकताय. बर्फवृष्टीमध्ये हिवाळ्यामध्ये संपूर्ण दरी ही पांढऱ्या अशा लादीमध्ये बदलते. पांढऱ्या लादीमध्ये अशी ही पूर्ण अशी जी व्हॅली आहे, तिथं तुम्हाला मध्येच काही ठिकाणी छोटंसं हिरवंगार गवत, त्यानंतर दूरच्या अशा काही ठिकाणी बागांमध्ये त्या झाडांवरती सुद्धा तुम्हाला बर्फ दिसेल, जो एक नोव्हेंबर डिसेंबरला टिपिकल ख्रिसमस सीझनमध्ये जो पाहिलेला, काही लोकांनी मूव्हीजमध्ये अनुभवलेला हा जो प्रकार आहे, किंवा जे लोक आज पश्चिम देशामध्ये, युरोपियन देशामध्ये किंवा अशा ठिकाणी राहत असतील त्यांना हा प्रकार माहिती आहे, अनुभवला पण असेल. असा सुंदर तुम्हाला एक व्ह्यू तिथं मिळून जाईल. पोचायचं कसं, आता हा सगळ्यात मोठा विषय आहे. पोचणं, अशा ठिकाणी पोचणं म्हणजे थोडंसं क्लिष्ट, कठीण. देहरादून किंवा ऋषिकेशपर्यंत तुम्हाला पोचायला लागेल. ऋषिकेशपर्यंतचा प्रवास हाच पहिला डिफिकल्ट आहे. बऱ्याच ठिकाणी घाटवळणाचा प्रवास आहे. तिथंपर्यंत तुम्हाला पहिला पोचलं पाहिजे. नंतर माउंटन रोड ट्रिप करावी लागेल आणि असं करत तुम्हाला हर्सिलला पोचू शकता. तुम्ही हर्सिलला पोचू शकता. आणि खरं सांगायचं तर जातानाच तुम्हाला दोन्ही साईडला तुम्हाला जाणवणारच नाही. तिथं गेल्यावर असं वाटेल, काही वेळा, बऱ्याच वेळा हा अनुभव येतो जेव्हा लोक ही हिमालयामध्ये जातात आणि जो घाटवळणाचा प्रवास करतात आणि जेव्हा ते ॲक्च्युअल डेस्टिनेशनला पोचतात तेव्हा बऱ्याच लोकांना असं वाटतं, अरे हे तर मी सगळं पाहिलेलंच आहे, यात काय वेगळं आहे. पण कारण तो प्रवास इटसेल्फ इतका सुंदर आहे, सुंदर असतोय. छोटे छोटेसे रस्ते, कशाबशा 2 गाड्या जाणार. आजकाल मोठे झाले पण छोटे छोटे रस्ते आजकाल कशाबशा 2 गाड्या जाणार, एक साईडला नदी. हे सगळं ओलांडून जेव्हा तुम्ही तिथं पोचता त्या प्रवासामध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला छातीमध्ये असं धस्स होतं आहे, अरे ही एकच गाडी आहे, दुसरी गाडी जाणार कशी. पण तो ड्रायव्हर जो असतो तो असा टर्न मारून मोकळा होतोय आणि तुम्ही पोचता. अशा पद्धतीचे बऱ्याच वेळा अनुभव येतात. अनबिलिव्हेबल अशा त्या सगळ्या रोड ट्रिपसुद्धा आहेत. खास रोड ट्रिपसुद्धा एन्जॉय कोणाला करायची आहे तर जरूर करू शकताय. आणि आता हे जे डेस्टिनेशन आहे इको टुरिझम यासाठी पण डेव्हलप व्हायला लागलं आहे. सरकार तिथलं डेव्हलप करायला लागलं आहे. ही जी की मगाशी तुम्हाला 3 गावं सांगितली त्या गावांना डेव्हलप करायला लागलं आहे. पुढील काही वर्षामध्ये, म्हणूनच म्हणतोय, हे स्थान आणखीन चांगलं पॉप्युलर होणार. अगदी नैनिताल, मसुरी अशा सारख्या ठिकाणां एवढं ते पॉप्युलर होण्याची त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. आणि सांगायचा भाग म्हणजे तुम्ही जर आत्ता गेला तर नॅचरल ब्युटी ही अनुभवता येईल. नंतर गेला तर नक्की तुम्हाला नैनिताल, मसुरीचा फील येणार. इथं कदाचित नैनिताल, मसुरीला तुम्हाला बर्फ हा थोडासा क्वेश्चन मार्क आहे, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी, हिरवीगार, ती जी काय व्हॅली आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. म्हणून आत्ता ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी जरूर जावा, जरूर एन्जॉय करा ही व्हॅली. ही व्हॅली वेगळी आहे. हर्सिल व्हॅली अत्यंत आता पॉप्युलर व्हायला लागली आहे. ऑफबीट ट्रॅव्हल डेस्टिनेशन आहे.
आणि ज्यांना कुणाला आता याच्यामध्ये ऑब्व्हियस आहे की आता एक्साइटमेंट कधी जायचं, कधी जाऊ, कोण येणार आहे का माझ्याबरोबर, ग्रुप्स करा, कम्युनिटी करा. ऑलरेडी आपण 3-4 व्हिडिओ अशा ठिकाणचे टाकलेले आहेत. ज्यांना कुणाला इंटरेस्ट आहे त्यांनी लाईक करा, शेअर करा व्हिडिओ. त्यानंतर याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये काही ना काहीतरी जरूर लिहा. जमलं तर आपण सगळे मिळून प्लॅन करू अशा एखाद्या डेस्टिनेशनला जायला. मीही खूप इंटरेस्टेड आहे, तुम्हीही असाल. जरूर आपण मिळून अशा गोष्टी प्लॅन करूया. पण बाय द वे, या सगळ्याला प्लॅनिंग खूप लागते. किती लोक आहेत, काय लागत आहेत, हे सगळा नंतरचा भाग आहे. आपल्याकडं काही एक्सपर्ट आहेत, ते आपल्याला जरूर मदत करतील. ज्यांनी अशा ठिकाणचा प्रवास ऑलरेडी केला आहे ते आपल्याला गाईड म्हणून काम करतील. असा हा प्रवास असणार आहे. बरं, ॲडव्हेंचरस, मनाला शांत करणारा आणि काही वेळा नुसतं शांतता नाही तर एकांत हा जो लागतो ना, हा तुम्हाला परफेक्ट या ठिकाणी मिळेल. त्यामुळं एकांत ज्यांना जो अनुभवायचा आहे, दूरचं शहरांपासून थोडे दिवस रेस्ट घेऊन मला स्वतःसाठी वेळ काढायचा आहे, बुक्स घेऊन जावा, स्वतःचं काही कलेक्शन असेल तर ते घेऊन जावा, व्हिडिओ, कॅमेरा, फोटोग्राफी सगळं बरोबर घेऊन जावा. फक्त काळजीपूर्वक. अशा प्रवासांमध्ये अशा सगळ्या कॉस्टली गोष्टी असतात, त्या काळजीपूर्वक घेऊन जावा, तिथं हँडल करा. काही वेळा पाऊस, धुकं, स्नो अशा सगळ्या गोष्टींपासून यांचा बचाव करायला लागतो आहे. त्या सगळ्या प्रोटेक्शन्स तुमच्याबरोबर असल्या पाहिजेत, त्याही बरोबर ठेवा. आणि जरूर हार्सिल व्हॅलीला भेट द्या. भेटूया आपण पुन्हा एकदा पुढच्या मंगळवारी अशाच एका ऑफबीट ट्रॅव्हल डेस्टिनेशनला आणि अनकॉमन अशा ठिकाणी पुन्हा एकदा अशी मजा घ्यायचा प्रयत्न करूया. निरोप घ्यायची वेळ आली आता. नमस्कार.